नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंदरूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति अधिष्ठान जीथी प्रतिष्ठान देखा तिथि जन्मला गुणातीत एका तयाची निनामी चुके जन्म व्यथा नमस्कार माझा श्री सद्गुरु एकनाथा कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम् कलाङ्काङ्कतिजोऽधिकामोऽधिवक्त्रम् खलानीशवादापनोदार्हदक्षम् समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् योऽन्तःप्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यौश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं श्रीगुरुध्यान श्रीगुरुअर्चन हे न घडता मती होईल मंदा श्री गुरु विठ्ठल भावी वंदा दाखविती निज परमानंदा पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की जय आदि शक्ति मुक्ताबाई की जय सद्गुरु जोग महाराज की जय दत्तात्रेय भगवान की जय जय। भगवंताच्या कृपा आशीर्वादाने साधू संत महात्म्यांच्या कृपा आशीर्वादाने भगवान दत्तात्रेय भगवंताच्या दरबारामध्ये आपण आज संत चरित्र कथेला प्रारंभ करत आहोत। प्रतिवर्षाप्रमाणे चालू असलेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह सोहळा आपलं वर्ष जवळपास बोलता बोलता सहाव्या वर्षापर्यंत आपण लोटत सोडत नाही इथपर्यंत आपण चालत आलेले। सगळ्यांचा आशीर्वाद श्रोते मायबाप महिला मंडळ पुरुष मंडळ कार्यकर्ते मंडळी गावातील भजनी मंडळ प्रतिष्ठित मंडळी समस्त ग्रामस्थ मंडळी पळशी वारकऱ्यांची या
सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आज आपण संत चरित्र कथेला प्रारंभ करत आहोत. भगवान दत्तात्रयांच्या दरबारामध्ये उपस्थित सर्वच भाविक भक्त, त्यामध्ये हरिभक्त परायणामचे परमस्नेही दादारावजी महाराज राऊत महाराजांची देखील या ठिकाणी उपस्थिती आहे. हरिभक्त परायणामचे परमस्नेही विष्णू महाराज कुदळे महाराजांची देखील उपस्थिती या ठिकाणी आहे. हरिभक्त परायणामचे किशोर माऊली, हरिभक्त परायणामचे मृदंगाचार्य नारायण महाराज, त्याच पद्धतीने हरिभक्त परायणामचे राजू माऊली, हरिभक्त परायणामचे काशीनाथ महाराज, या सर्व वारकऱ्यांची या ठिकाणी उपस्थिती आहे. माझ्यासमोर उपस्थित माझे श्रोते मायबाप, महिला मंडळ, पुरुष मंडळ सगळी दिसताय, जे मागच्या वर्षी होती ती सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आपण या ठिकाणी आज कथेला प्रारंभ करत आहोत. गावकऱ्यांनी मला जो विषय दिला, काही वर्ष मला वाटतं आपण 1 का 2 वर्ष भागवत कथा केली, आणि त्यानंतर मला जो गावकऱ्यांनी विषय दिला तो म्हणजे संत चरित्र कथा. सगळ्यात वेगळा विषय हा, की जो विषय मला नाही वाटत महाराष्ट्रात कुठं होता असेल. असं कथा होतात, 1 वर्ष खूप झालं संत चरित्र कथा होतात. बरं होतही असतील तर या अभंगाला धरून आणि असं व्यवस्थित नियोजनबद्ध याशी कथा नाही होत. एकमेव आपण ऐकणारी इच्छुकी, आपण श्रोते त्या ठिकाणी सगळ्यांची इच्छा आहे, म्हणून या ठिकाणी हा क्रमबद्ध अभंग आपण या ठिकाणी संत चरित्र कथेला आधार म्हणून घेतलेला आहे. आणि परत आपण संत कथा सांगतोय, एक सोडायची आणि पुढचे घ्यायचे असा क्रम नाही आपला. आपण चालू केलं पहिल्या चरणापासून, तर ज्या ज्या अभंगामध्ये ज्या भक्तांचा नंबर लागला त्या भक्तांचं चरित्र पूर्ण, म्हणजे अवतारापासून जन्मापासून तर समाधीपर्यंत आपण एक एक भक्तांचं चरित्र पाहत चाललेलो आहे. मग यामध्ये आतापर्यंत किती भक्त झाले. पळशीमध्ये चरित्र कथा सांगत असताना थोडं त्या ठिकाणी थोडा मागच्या कथेचा संदर्भ लावून आपण पुढील कथेला, संत चरित्र कथेला प्रारंभ करणार आहोत. आपण या अभंगाचा विचार केला तर अभंग 13 चरणाचा आहे. ज्या अभंगामध्ये आपण संत चरित्र कथा पाहतोय, हा अभंग 13 चरणाचा आहे. आणि या 13 चरणापैकी आपण पूर्ण अभंगाचा बारकावेने जर पुन्हा त्या ठिकाणी आपण चिंतन केलं, 13 चरणांपैकी पहिल्या चरणामध्ये उद्देश दाखवला. पहिल्या चरणात भक्त घेतलेच नाही. पहिल्या चरणात फक्त एवढंच सांगितलं तुकोबारायांनी, देव उंचपणा पाहत नाही, नीचपणा पाहत नाही, देव फक्त भक्ताचं भावन भक्ती पाहतो. उद्देश दाखवला पहिल्या चरणात. मग पुन्हा राहिले 13 चरणांपैकी 12 चरण. 12 चरणांमध्ये प्रत्येक चरणात 2-2 भक्त घेतली, 2-2 संत. मग 2-2 पाहत शेवटचं असं एक चरण आहे की फक्त त्यात एकच भक्त घेतलेले, ते म्हणजे पुंडलिकराय. असा पूर्ण या अभंगाचा सारांश आहे. आणि आपण आतापर्यंत जे भक्तचरित्र पाहून आलो पळशीमध्ये, आतापर्यंत झालेले 12 भक्त, 12 भक्तांचा विचार आपला आतापर्यंत या ठिकाणी झालेला आहे. म्हणजे मागच्या वर्षी आपली कथा थांबली होती. 2 संत मागच्या वर्षी पाहिले आपण, नामदेव महाराज आणि ज्ञानोबाराय. नाम्या सवे जेवी नव्हे संकोचित. नामदेव महाराजांचं चरित्र मागच्या वर्षी आपण पाहिलं, आणि माऊलींचं चरित्र पाहिलं. मागच्या वर्षी 7 दिवसात 2च झाली. 2 संतांचं चरित्र मागच्या वर्षी आपण पाहिलं होतं. तसं खरं तर ही कथा करत असताना मला असं काही बंधन नाही की एवढेच भक्त झाले पाहिजे, होईल तेवढं तुम्ही सांगत राहा महाराज. मला ते बंधन नसल्यामुळे मग जेवढे होतील तेवढे होतील, आणि जिथं संध्याकाळ होईल
म्हणजे जिथं 7वा दिवस होईल तिथं गाडी सोडून द्यायची, पुन्हा पुढच्या वर्षी ड्रायव्हर हजरच आहे आणि प्रवासी तर तयारच आहे. चला असं त्या ठिकाणी आहे. आतापर्यंत आपले 12 भक्त झाले. मग महाराज यावर्षी किती होणार आहे असं काही ठरून नाही. मी पहिलेच बोललो, जिथं मुक्काम थांबल, जिथं संध्याकाळ होईल तिथं ड्रायव्हर गाडी सोडणार आहे. जे होईल ते होईल असं मी काही ठरवून नाही. भगवान दत्तात्रय भगवंताच्या कृपेने, माऊली ज्ञानोबारायांच्या कृपेने, आईसाहेब मुक्ताबाईंच्या कृपा आशीर्वादाने मला जिथपर्यंत या वर्षाला जाता येईल तेवढं संत चरित्र आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्हाला एक मुद्दा सांगतो. मी थोडी घाई केली असती संत चरित्र सांगायला, पटपट पटपट सांगून मोकळा झालो असतो. पण आता झाला असं, मला कळून चुकलं, तुम्ही मला सोडत, मग मी घाई करू तरी कशाला. म्हणजे आता मला कळून चुकलेलं आहे. बरं, पुन्हा मलाही कुठं जायचं नाही घाई करून, आणि तुम्हालाही पळशी सोडून कुठं जायचं नाही, मग मी घाई तरी का करू. मग जसं विस्तारानं एक एक बारकावे ऐकायला भेटतात पहा, बाकी काही नाही. म्हणजे तनमन धनानं तुम्ही ऐकता, एक एक बारकावे माऊलींचे, नामदेव महाराजांचे सगळे त्या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळत असतात. म्हणून आतापर्यंत 12 भक्त झाले आपले, 12 संत आतापर्यंत त्या ठिकाणी पळशी नगरीमध्ये झालेले. पुन्हा एकदा आज आपण प्रारंभ करत असताना काय योग आला आज, कशाचा. आज योग पहा, संत चरित्र कथेला प्रारंभ, आणि आज एका संतांची पुण्यतिथी, श्री संत रोहिदास महाराज. आज योगायोग आला पहा आपल्या कथेमध्ये. असा योग जुळून येत नाही महाराज शक्यतो. कथा प्रारंभ झाली, संत चरित्र प्रारंभ झालं, संतांची पुण्यतिथी आली पहिल्याच दिवशी. हा योग आहे. जसं ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबाराय बोलले 6व्या अध्यायामध्ये एक ओवी फार गोड आली. योगायोग काही काही गोष्टी घडून येतात. गीता ग्रंथ सांगितला तो भगवंताने त्या ठिकाणी अर्जुना करता सांगितला. हे वाढलं, पक्वान्न वाढलं अर्जुनाला. ऐका ओवी, सहजे ब्रह्मरसाचे पारणे, केले अर्जुना लागे नारायणे, कितेची अवसरे पाहुणे पातलो आम्ही. काय झालं म्हणे, हे जे पक्वान्न होतं का नाही तत्वज्ञानाचं, हे वाढलं होतं देवानं अर्जुना करता. पण झालं तिथं पाहुणे बनून तुम्ही आम्ही हजर झालो. गीता ग्रंथ होता, देवानं अर्जुना करता सांगितलेलं आहे, पण तरी सुद्धा तुम्हा आम्हाला त्या गीतेचा, त्या ठिकाणी तत्वज्ञानाचा आनंद तुम्हा आम्हाला त्या ठिकाणी प्राप्त होतो. हा योगायोग आहे, हा योग आहे. अजून सांगायचं झालं, ज्ञानोबारायांची अजून एक फार गोड ओवी आली. तिथं माऊली बोलली, एकाला ताण लागली होती. ताण लागली तर तो पळतच त्या ठिकाणी गेला. आता मला असं वाटतं, ज्याला ताण लागली तो असं विचारत नाही हे पाणी फिल्टर आहे का. ज्याला ताण लागलेली त्याला काय फिल्टर आणि बिल्टर आला की त्या ठिकाणी त्याला एकच पडतं फक्त की ताण आपली भागवायची. आल्याबरोबर त्याने घाईघाईने त्या ठिकाणी ते पाणी समजून तोंडात टाकलं. पण माऊली बोलले ते पाणी नव्हतं, ते अमृत होतं. अचानक योग असा घडून आला की त्या ठिकाणी पाणी समजून पोटात टाकलं आणि ते अमृत. जसा तो योग आहे तसा आज कथेचा योग आहे. आज आपण कथा सुरुवात करायला गेलो, काय रोहिदास महाराजांची पुण्यतिथी याव, योगायोग. कोण रोहिदास महाराज, चरित्र आपण पाहून आलेलो आहे, पण तरी सुद्धा त्यांचं दर्शन करून आपल्याला पुढे चालावं लागेल. योग आहे, संतांची पुण्यतिथी, संत चरित्र हे देवाला आवडतं, म्हणून आपण या ठिकाणी संत चरित्र बघतोय. नाथ भागवतातली एक ओवी घेतो पहा. नाथ भागवतामध्ये नाथ महाराज असं बोलले, तुम्ही एक वेळेला देवाचं असं म्हणणं आहे, माझी पूजा करू नका, म्हणजे देव पूजा करू नका असं देव बोललेले. एक वेळेला देव पूजा राहिली तर चालल, एक वेळेला देवाची यात्रा राहिली तर चालल. प्रमाण सांगणार आहे बरं मी सगळ्या वाक्यांना. पहिले ओवी ऐकून घ्या. देव बोलले, सांडोनी माझे पूजा ध्यान,
जो संतांसी घाली लोटांगण, कोटी यज्ञांचे फळ जाण, मदर्पण तिने केले. देव बोलले, सांडूनी माझी पूजा द्याल. जो माझी पूजा सोडतो आणि संतांशी घाली लोटांगण, जो संतांचं दर्शन करतो, संतांचं पूजन करतो, म्हणजे देव पूजा सोडली आणि संत पूजा करतो, त्याला काय मिळतं? कोटी यज्ञांचे फळ जाण. म्हणजे 1 कोटी यज्ञ केल्यानंतर जे पुण्य मिळतं ते संत पूजनानं पुण्य मिळत असतं. मदर्पण तिने केली, मला अर्पण केलं. केव्हा अर्पण केलं? माझ्या भक्ताची पूजा केली, ते देवाला मिळत असतं. देव बोलले, त्यांची सेवा केली की मला अर्पण होतं. तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा, देवा तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा, देवा तुका म्हणे देवा. त्यांची केली पावे सेवा, त्यांची केली पावे सेवा, ऐसा संतांचा महिमा, ऐसा संतांचा महिमा. त्यांची केली पावे सेवा, त्यांची केली पावे सेवा, ऐसा संतांचा महिमा, ऐसा संतांचा महिमा. तुकोबाराय सांगतात, त्यांची सेवा केली की देवा पावी. म्हणजे संतांची सेवा केली की देवाला पावते. ऐसा संतांचा महिमा, असा संतांचा महिमा आहे. अजून एक ओवी घेतो नाथ भागवतातली. नाथ महाराज भागवतात असं बोलले, उदाहरणार्थ एकुलता एक मुलगा आहे म्हणे. आईनं मुलाला बरोबर घेतलं, दुसऱ्याच्या घरात आई निघाली. पण ते घरातले कसे म्हणत, बाई तुम्हीच एकटे घरात, या पोराला बाहेर लोटा. कोण आई आपल्या मुलाला बाहेर लोटल आणि घरात जाईल? घरात जरी चहा ठेवलेला आहे गुळाचा, पण आई घेईल कसं? कारण मुलगा तिचं लेकरू बाहेर आहे. ओवी ऐका, बाळक एक एकुलता, एकुलता एक बालक आहे. बाईनं त्या ठिकाणी पोरग बाहेर जात नव्हतं म्हणून त्याशी हानीतल्या लात मारलीन, पोरग बाहेर काढलं. बैला मध्ये नेलं, चहा पाजला आणि त्याशी पाटोळे नेसविता कपडे दिले. आली बा, ते काही नाही का जुन्या काळामध्ये साडी वगैरे घेतल्यानंतर द्यायची वापरायला, त्याला कसं काय म्हणतात, त्याला गडी मोडायला. हा, असं जावा घेऊन, जा घेऊन तुम्ही. तसं त्या आजीला त्या ठिकाणी त्या मावशीला ते कपडे वगैरे दिले. पाटोळाही नेसविता शोभली माता समजेना. नाथ महाराज बोलले, ती जर जन्म देणारी आई असेल तर ती कपडे घेणार नाही, चहा घेणार नाही, तिला तो त्याचाही आनंदही होणार नाही. का? मुलगा बाहेरी. कोण आई प्रसन्न होईल? असंच आहे, संतांची निंदा करतो, देव पूजा करतो, देव खुश होत नाही, देव प्रसन्न होत नाही. याचं कारण नाथ महाराज बोलले, संत माझे लेकरं. आता मुलाचा तिरस्कार केला ना, आईला चहा ठेवतो, कसं जमल? तसं संत माझे कोण लागतात? तर पुढची ओवी नाथ भागवतात आली, संत माझे लडेवाड, संत माझे लडेवाड, त्यांची पूजा मज लागे गोड.
संत सेवकांची मी पूर्वी कोड मज निचाडा चाड संतांची. संत माझी लेकरे, माझ्या लेकराचा तिरस्कार कोणी केला तर ते मला जमत नाही. स्वतः देव असं बोलले. म्हणून देव जर संतांवर भक्तांवर एवढं प्रेम करत असेल तर मग त्या भक्तांचं चरित्र, त्या संतांचं चरित्र आपण का पाहू नये. आपण नाथ भागवत जर पाहिलं, जागोजागी नाथ महाराजांनी तर एवढ्या ओव्या सांगितल्या. सांगणारच आहे आपण, आपल्याकडे वेळ भरपूर आहे. जसं जसं आपल्याला ओव्या आठवल, नाथबाबा जसं जसं आपल्याला त्या ठिकाणी स्मरण करतील त्या परीने आपण भरपूर ओव्या पाहण्याचा प्रयत्न करणार आहे. एवढं प्रेम जगाचा मालक भक्तांवर करत असतो. एकच ओवी सांगतो आता, श्लोक पण आला पहा एक. स्वतः देव बोलले, माझे भक्त मला किती आवडतात, माझे भक्त त्या ठिकाणी मला एवढे आवडतात, या जगात मला एवढं कोणीच आवडत नाही. या जगात मला फक्त आवडतात ते फक्त आणि फक्त माझे भक्त आहे. न तथा मे प्रियतमे आत्मयोनिर् न शंकर न च संकर्षणो न श्रीर नैवात्मा च यथा भवा. राग बेमप्लास राग चालू आहे सध्याला. स्वतः देव बोलले. या श्लोकाचा अर्थ फारच गोड आहे पहा, ऐका. कोण आवडतं कोण नावडतं. देव बोलले, मला भक्त सोडून कोणीच आवडत नाही. न तथा मे प्रियतम, कोण आवडत नाही. आत्मयोनिर, माझ्यापासून ज्याचा जन्म झालेला आहे ते पोटचं पोरग सुद्धा देव बोलले मला एवढं आवडत नाही. एवढे माझे भक्त मला आवडतात. कोण पोरग आहे? ब्रह्मदेव. ज्या ब्रह्मदेवाचा जन्म भगवंताच्या नाभीतून झाला. पहा बरं, ब्रह्मदेवाचा जन्म आई एकच आहे, बाप एकच आहे. या आश्चर्य, आई बाप एकच आहे, ते देवे. नाभीतून जन्म आहे ब्रह्मदेवाचा. पण देव बोलले, मला ब्रह्मदेव सुद्धा एवढे आवडत नाही, एवढे माझे भक्त मला आवडतात. पुढे चला, पुढचा पुन्हा शब्द फार गोडी. न च संकर्षणो, नंतर त्या ठिकाणी सांगितलं मला शंकर हो, भगवान शंकर सुद्धा एवढे आवडत नाही, एवढे भक्त आवडतात. पुन्हा पुढे सांगितलं न च संकर्षणो, म्हणजे स्वतःचा भाऊ बलराम दादा सुद्धा जेवढे आवडत नाही तेवढे भक्त मला आवडतात. पुढे सांगितलं, पुढचा शब्द फार गोडे पुन्हा, न च श्रीर. देव बोलले, मला स्त्री म्हणजे घरातली बायको लक्ष्मी जेवढी आवडत नाही तेवढे माझे भक्त मला आवडतात. आता हे काय बोलणं झालं? जेवढी बायको आवडत नाही तेवढी भक्त आवडतात. आपण जर असं म्हणलो जेवण तरी देईल का घरी? परिस्थिती अवघड आहे. पण ते देवानं म्हणाव, न श्रीर, माझी पत्नी सुद्धा मला एवढी आवडत नाही, एवढे माझे भक्त मला आवडतात. पुढचा ऐका पुन्हा, पुढचा शब्द देवानं तर असा बोलून गेले परमात्मा, नैवात्मा, माझा आत्मा सुद्धा मला एवढा आवडत नाही. म्हणजे देव बोलले, मी सुद्धा मला एवढा आवडत नाही, एवढे भक्त माझे त्या ठिकाणी मला आवडतात. एवढे गोड भक्त. हे झाले शास्त्रातले श्लोक. आता गाथ्यात या. तुकोबाराय बोलले, मला त्या ठिकाणी माझे भक्त किती आवडतात. तर स्वतः देव बोलले, परमात्मा बोलतात, देवा भक्त जीवा होनी आवडती. देवा भक्त जीवा होनी आवडती. जीवा होनी आवडती. देवा भक्त जीवा होनी आवडती. देवा भक्त जीवा होनी आवडती.
देवा भक्त जीवा होनी आवडती सकळ ही प्रीती त्यांच्या ठाई सकळ ही प्रीती त्यांच्या ठाई मांडीवरी भार पुष्पाची ये परी मांडीवरी भार पुष्पाची ये परी गाथ्यात स्वतः देव बोलले, देव भक्त जीवाहुनी आवडती, जीवाहुनी भक्त आवडती. जीवापेक्षा सुद्धा भक्त आवडतात देवाला. आपल्या जीवावर देव एवढं प्रेम करत नाही एवढं भक्तावर त्या ठिकाणी प्रेम करत असतात. आता देव ज्या भक्तांवर एवढं प्रेम करतो, एवढ्या ओव्या आल्या, एवढे श्लोक आले. एकच श्लोक सांगतो आता जाता जाता. देव असं बोलून गेले, माझे भक्त कोणी? देव बोलले, जे माझी पूजा करतात ना ते माझे भक्तच नाही. जे रोज मंदिरात जातात आणि देवाची पूजा करतात ते भक्तच नाही माझे. मग देवा तुमचे भक्त कोणी हो? तर स्वतः देव बोलले, जे माझ्या भक्तांची भक्ती करतात ते माझे खरे भक्त आहे. भक्तांची भक्ती करत असल तर आपण देवाचे भक्त आहे. नुसतं देव त्या ठिकाणी देवाची पूजा करत असल, देवाची भक्ती करत असल तर देव बोलतात ते माझे भक्त नाही. मद भक्ता नाम तू भक्ता हा, माझ्या भक्तांचे जे भक्त ते माझे भक्त, असं देवाचं त्या ठिकाणी ब्रीद वाक्य. म्हणून अशा भक्तांचं चरित्र आपण या ठिकाणी पाहत आहोत. मग त्या भक्तांचा संग आपल्याला घडावा, त्या भक्तांचं सानिध्य आपल्याला घडावं, त्या संतांची त्या ठिकाणी होईल तेवढं वेगवेगळे आलेले चरित्र आपण पाहावे. म्हणून आज योगायोग आला. श्री संत रोहिदास महाराज मंडोर गावचे होते, काशीजवळ आलं यांचं गाव. चर्मकार समाजाची जन्म घेतला. चर्मकार समाज म्हणजे अशी जात नाही की त्या जातीत संत अवताराला आले नाही. दाखवून द्या तुम्ही अशी कोणती जाते की त्या जातीत संतांचा अवतार नाही. म्हणजे या संतांनी काय केलं, त्या काळामध्ये जातीवाद कट्टर होता. यांनी त्यांच्या त्यांच्या समाजात अवतार घेतला आणि सगळा हा जो भक्ती करण्याचा अधिकार कोणाला नाही, विशिष्ट लोकांनाच आहे, हा द्वैत त्यांनी त्या ठिकाणी मोडून काढला. आणि त्यांनी सांगितलं भक्तीचा अधिकार सगळ्यांना आहे, सगळे भक्ती करू शकतात. तो कोणत्याही जातीचा असो, कोणत्याही कुळाचा असो, शिकलेला असो, न शिकलेला असो. म्हणून त्या ठिकाणी अनेक जाती समाजामध्ये संत अवतार घेतात आणि त्यांनी त्या ठिकाणी समाजाला हीच शिकवण दिली, बाबांनो भक्तीचा अधिकार सगळ्यांना आहे. रोहिदास महाराजांची पुण्यतिथी फक्त मी 5 मिनिटाचं त्यांचं एक चरित्र सांगतो आणि पुढे चालतो. रोहिदास महाराज काशीजवळ राहत होते. अधूनमधून काशीला येणं जाणं त्यांचं झालं. असं काशीचा राजा काशी नरेश याला माहिती झालं होतं रोहिदास महाराज अधिकार संपन्न संत आहे. अधूनमधून ते भेटायला जायचे त्यांना. काशीहून जवळ होतं त्यांचं गाव. एक दिवस रोहिदास महाराज सकाळी सकाळी पूजा करत होते. आता ते चर्मकार समाजाचेच, तर त्यांनी पाणी घेतलं होतं देवाला आंघोळ घालण्याकरता. ते कातड्यात पाणी घेतलं होतं त्यांनी आणि तशीच पूजा करत होती. जुना काळ, काही पात्र नाही, काही नाही. जसं त्या केवटनं देवाचे पाय धुतले तर काठोटमध्ये धुतले ना, तसं या ठिकाणी सुद्धा पूजा तर करायची, पण त्या कातड्यामध्ये ते पाणी घेतलेलं आणि देवपूजा चालू होती. देवपूजा करता करता पूजा झाली ध्यान करत होती. देवाचं ध्यान करतात. तेवढ्यात काशीहून राजा आला. जवळ आल्याबरोबर राजा बसला. पाहिलं महाराजांनी, रोहिदास महाराजांनी, राजे साहेब केव्हा आलात तुम्ही? पूजा चालू होती तेव्हा. बरं आता आलेस तर तीर्थ घ्या. राजानं बसल्या बसल्या तीर्थ घेण्याच्या अगोदर ते कातड पाहिलं, ज्याच्यात ते तीर्थ ठेवलेलं होतं का नाही, ते पाहिलं. राजाला त्या ठिकाणी ती थोडं मनात घृणा आली.
रोहिदास महाराज बोलले, घ्या ना तीर्थ. असं त्या ठिकाणी हातावर तीर्थ टाकलं राजाच्या. राजाला वाटलं घ्याव का न घ्याव, कसं करावं आता. राजा विचार करत होता, पण मग अपमान होईल यांचा. तर राजानं काय केलं, ते तीर्थ घेतलं आणि असं नुसतं पिल्याचं नाटक केलं, पिल्यासारखं केलं. आणि जे तीर्थ होतं ना ते असं अंगावर सांडून दिलं. नको बा नाराज करायला, पिलं नाही पण असं अंगावर सांडून दिलं. झालं, तीर्थ काही पोटात टाकलंच नाही त्यांनी. त्याचा परिणाम पूजा झाली, भेट झाली, महाराजांचं दर्शन झालं. येतो म्हणे आता. ते कोट घातलेला होता त्यांनी, त्या कोटावर सांडलं होतं तीर्थ. ती येतो म्हणून निघून गेले. निघून गेल्यानंतर घरी गेले आणि पाहिलं ते त्या कोटाला तेवढा डाग पडला तीर्थाचा. तो डाग उमटला, कोट घातलेला डाग उमटला. तर काढला, ते कोट काढला त्यांनी, धोब्याजवळ दिला धुण्याकरता. हे बाबा, रोहिदास महाराजांकडे गेलो होतो आणि काय तिथं त्यांनी तीर्थ दिलं आणि त्याचा डाग बसला म्हणे माझ्या कोटला. एवढा डाग काढून आणून दे म्हणे तो तीर्थाचा. ते धोबी त्यांनी खूप धुतलं, खूप प्रयत्न केले, पण तो डाग काही निघत नव्हता. मग त्यांनी काय केलं, त्या धोब्याने, घासून निघत नाही ना तर आपण दातानं कुरकडून असं बारीक करून मग काढू. त्यांनी ते तोंडात घेतला कोट तेवढा गोळा आणि असं दातानं त्या ठिकाणी तोडण्याचा प्रयत्न केला. तर त्याचा परिणाम ते तीर्थ त्या धोब्याच्या पोटात गेलं. धुता धुता त्या धोब्याच्या पोटात जाता बरोबर ते तीर्थ एवढं महान होतं, या धोब्याला वेगळीच अवस्था प्राप्त झाली. लागला नाचायला, रामनामाचं भजन चालू झालं. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. सगळे लोक पाहत होते, याला झालं काय, झालं काय. काहीच नाही. अवस्था अशी प्राप्त झाली की ती एकदम नाचायलाच लागली. कोणीच पाहत नाही, समाज पाहत नाही. ती अवस्था ते तीर्थ पोटात जाता बरोबर त्या ठिकाणी नुसतं रामनामामध्ये तल्लीन झाली. शेवट झाला असं बायकोनं पाहिलं. ती बायको म्हणत, हे जर असेच झाले तर मग पुढं घर कसं चालल. आता रोजच असं फिरायला लागल्यानंतर घर खवळायला साहजिक आहे ना. मग तुम्ही मनावर न घेऊ की. आणि मग नंतर त्या ठिकाणी बोलता बोलता वाईट वाटलं. बायकोने त्या ठिकाणी आपल्या मालकाला घेतलं राजासमोर. राजाने पाहिलं होतं ती श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम भजन चालू. तेवढ्यात चर्चा चालू झाली. बायकोला विचारलं राजाने, का हो, यांना ही जी अवस्था प्राप्त झाली कशामुळं. महाराज, काहीच नाही, तुम्ही दिलेलं कोट म्हणे ते डाग काढत असताना त्यांनी ते तोंडात घेतलं आणि ते तीर्थ पोटात गेलं आणि त्याचा परिणाम. अरे बापरे. मग राजाला धक्का बसला. तो जो डाग होता ना म्हणे ते साधारण नव्हतं. रोहिदास महाराजांनी दिलेलं तीर्थ आणि ते कोटात गेलेलं, पोटात गेलं. तर अशी अवस्था प्राप्त झाली. काय म्हणावं मला, मी दुर्दैवी म्हणे. माझ्या हातात तीर्थ मिळालं होतं पण मी तोंडात टाकलं नाही. मी अवहेलना केली. मी त्या ठिकाणी माझ्या पिल्यासारखं, तोंडात टाकल्यासारखं तर केलं, पण तेच तीर्थ त्या ठिकाणी माझ्या कोटवर त्या ठिकाणी मी ते सांडलं. त्याचा परिणाम आज या ठिकाणी रोहिदास महाराजांनी दिलेलं तीर्थ धोब्याच्या पोटात गेलं. तर तो एवढा सगळे पाप जळून त्याचं अंतकरण शुद्ध झालं. तो भजनामध्ये तल्लीन झाला. माझं पाप आहे म्हणे, मी दुर्दैवी, माझं काहीतरी खूप जन्माचं पाप म्हणाव, मला तीर्थ भेटलं नाही. ते पळत पळत गेले पुन्हा. तो राजा, काशीचा राजा, पुन्हा गेला रोहिदास महाराजांकडे. महाराज महाराज महाराज, पुन्हा द्या ना थोडं. म्हणे आता नाही भेटत. संतांची कृपा पुन्हा पुन्हा नाही होत. तो एकदाच योग असतो, प्रसाद एकदाच असतो. आता नाही भेटणार. हा आता भेटल पण कातड्यातलं पाणी भेटल. आता तीर्थ नाही भेटणार, गेली वेळ. असं त्या ठिकाणी रोहिदास महाराजांचं सामर्थ्य होतं. एवढा मोठा अधिकार त्यांचा होता. असे पवित्र त्या ठिकाणी आमचे रोहिदास महाराज. भक्ती मार्गाला बऱ्याच जणांना त्यांनी त्या ठिकाणी लावलं. असं जीवन, संत जीवन, पवित्र जीवन म्हणून त्यांचं नाव घेतलं. माणूस पवित्र होतो, माणसाला पुण्य मिळतं. सज्जनाचं नाव घेतलं की माणूस पुण्यवान होत असतो. पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत
सज्जनाची नावे घेता सज्जनाची नावे घेता सज्जनाची नावे घेता सज्जनाची नावे नेगे माझी वाचा तुटी नेगे माझी वाचा तुटी नेगे माझी वाचा तुटी नेगे माझी वाचा तुटी. तुकोबाराय सांगतात पुण्यवंत व्हावी. तुम्हाला जर पुण्यवंत व्हायचं असेल त्या संतांचं नाव घ्या, त्यांचं चरित्र ऐका. अजून एक ओवी घेतो ज्ञानेश्वरीतली. माऊली बोलली, पै प्रेमळाची वार्ता जी अनुवादती पंडोसुता ते मानू परमदेवता आपुली आम्ही. ओवी फार गोड आहे पहा. स्वतः देवाचं मत आलेलं या ओवीमध्ये. या जगाचं मालक अधिष्ठान भगवान परमात्मा, सगळ्यांचा मालक देव आहे. पण देव बोलले माझे सुद्धा मालक आहे. आता मालकाचं कोणी मालक राहतं का? पण देव बोलले माझे सुद्धा मालक आहे. आणि ते मालक कोण आहे? ते देवता कोण आहे माझी? देव बोलले माझी सुद्धा देवता आहे. म्हणे कोण तुमचे मालक? देव बोलले संत माझे मालक आहे, भक्त माझे मालक आहे. आणि मी काय करतो? माझ्या मालकाने मला जे सांगितलं मी तेच करतो, संतांनी जे सांगितलं तेच करतो. ते मानू, ते आमची देवता आहे. जे अनुवादती, जे चरित्र गातात, जे ऐकतात, जे प्रशंसिती, ते भक्त सुद्धा मला त्या ठिकाणी फार प्रिय आहे. म्हणून भक्तांचं चरित्र आपण पाहतोय, त्या संतांच्या जवळ आपण जाण्याचा प्रयत्न करतोय. कोणत्या का निमित्ताने होईना संत चरित्र ऐकत ऐकत आपल्याला तिथपर्यंत जायचंय. भगवत प्राप्ती होईल न होईल, पण ज्ञानोबारायांनी आपल्याला पदरात घेतलं, झालं आपलं काम. आईसाहेब मुक्ताबाईंनी आपल्यावर कृपा केली, झालं आपलं काम. आपलं जीवन असा वर गेल्यानंतर म्हणाव देवानं, वा निष्कलंक माणूस होता, पवित्र जीवन होतं, सात्विक जीवन होतं. प्रत्येकाला जायचंच आहे तर काहीतरी ऐकून वर जावं माणसानं, सोडायचंच आहे प्रत्येकाला, हे सोडून त्या ठिकाणी जायचंच आहे. मग त्याकरता आपण संत चरित्र या ठिकाणी श्रवण करतोय. आणि संतांच्या या चरित्राच्या माध्यमातून त्यांचा संग आपल्याला घडावा. चरित्र म्हणजे काय होतं असं, आपण जे ऐकतो, नामदेव महाराज ऐकतो तर तेवढ्या पुरतं का होईना त्यांच्या जवळ तर जातो. तुकोबारायांचं चरित्र ऐकतो तर तेवढ्या पुरतं का होईना त्यांच्या जवळ तर जातो. आणि कोणत्या का निमित्तानं होईना आपण संतांच्या जवळ गेलो पाहिजे. त्यांचा संग थोडाही वायाला जात नाही बरं का. थोडाही संग घडला तरी वायाला जात नाही संतांचा. मी एक कथा सांगतो, आज आपली प्रस्तावनाच आहे म्हणून थोडं संत चरित्राच्या सानिध्यात आपण आलो तर कसा प्रभाव पडतो जीवनामध्ये. संग वायाला जात नाही त्यांचा. आळंदी जवळ गंगाराम पंत मवाळ हे राहत होते. कडूसची, हे गाव त्यांचं कडूस आळंदी जवळ आलं. तर तिथं त्या ठिकाणी गंगाराम पंत मवाळ राहत होते. त्यांच्याकडे म्हशी होत्या भरपूर. बोलता बोलता एक दिवस काय झालं पहा, त्यांची म्हैस हरवली. म्हैस हरवल्यानंतर ते लागले पाहायला इकडे तिकडे. खूप पाहिलं, म्हैस काही सापडत नव्हती. पण ते ज्ञानेश्वरी वाचत होते अधूनमधून. आणि ज्ञानेश्वरीत लिहिलेलं गुरंढोरं जास्त कुठं जाऊ घेतात, गुरंढोरं जास्त कुठं कोणत्या दिशेनं जातात. म्हणजे तुम्ही असा अर्थ नका घेऊ म्हैस हरवली की ज्ञानेश्वरी वाचाव. नाही, काही लोक त्या ठिकाणी असा अर्थ घेतील, बा ढोरं हरवली पहा ज्ञानेश्वरी. पण ज्ञानेश्वरीत असं लिहिलेलंय, जिथं हिरवाळे हिरवे चारा दिसलं की भांबावे पशु, असं ज्ञानोबारायांनी लिहिलेलं आहे. पशु कुठं धाव घेतात म्हणे, तर जिथं हिरवाळपणा आहे
गवत वगैरे हिरवगार जिथं आहे तिथं धाव घेतात. गंगाराम पंतांनी ज्ञानेश्वरी वाचलेलीच होती, पारायणाला बसलेलीच होती ती. आज सुरुवात झाली, 50 ते 60 गंगाराम पंत बसली पारायणाला. भरपूर मंडळी त्या ठिकाणी बसलेली. आणि जे राहिले ते बसणारे उद्या, जे राहिले ते बसले पाहिजे. ज्ञानेश्वरीत वर्षातून एकदा, तुम्हाला सांगतो, गावोगावी आता पारायण राहिले नाही. गावोगावी आता पहिले गाथा पारायण व्हायचं सप्ताहामध्ये, आता गाथा पारायण राहिलं नाही, आता ज्ञानेश्वरी पारायण राहिलं नाही. आपला सप्ताह म्हणजे एकदम शिस्तीत आहे. इथं सगळं तंतोतंत व्यवस्थित चालू आहे. मी एवढंच सांगतो श्रोते मायबापांना, आपला सप्ताह एखाद्या माणसाला नसल आवडत, पण इथला सप्ताह आणि आपला दत्त जयंतीचा सप्ताह देवाला निश्चित आवडत असेल. देवाला आवडल असा सप्ताह चालू आहे आपला, पारायण चालू आहे. आता कोण पारायणाला बसायला रिकामं आहे गावोगावी? तुरळक असे काही गाव आहे की तिथं ज्ञानेश्वरीचं पारायण होतं. आम्हाला माहिती आहे महाराज, आम्ही शक्यतो आता पारायण राहिलं नाही, ज्ञानेश्वरी पारायण, गाथा पारायण राहिलं नाही. मग वर्षातून योग येतो, ती संधी माणसानं सोडायची नाही, बसलं पाहिजे ज्ञानेश्वरी पारायणाला. ज्यांना ज्यांना शक्य त्यांनी आवर्जून बसा. आज पहिला दिवस झालेला आहे, पण उद्यापासून ज्यांना शक्य होईल त्यांनी पारायणाला बसण्याचा प्रयत्न करा. चला, माझा मुद्दा होता, गंगाराम पंत मवाळ यांनी पाहिलं कोणत्या दिशेनं त्या ठिकाणी म्हैस गेली असेल. डोंगरावर, भंडारा डोंगरावर पाहिलं तर चारा हिरवागार, त्या काळामध्ये चारा पाहिला आणि त्या दिशेनं ते गेले गंगाराम पंत. चालता चालता डोंगर चढले, वर आले आणि वर पाहिलं तर डोंगरावर तुकोबाराय हातामध्ये विणा घेऊन मांडी मारून देवाचं भजन करत होते. भंडारा डोंगरावर तुकोबारायांचं भजन चालू होतं. एवढं भजनात तल्लीन झालेले तुकोबाराय आणि गंगाराम पंत तिथं गेले. तुकोबारायांचं डोळे लावून भजन चालू. बाबा, ओ बाबा. आता तुकोबारायांना असं वाटलं कोणी साधक आला की काय करू डोंगरावर, म्हणजे कसं भजन कराव, एखाद्या वेळेला यांना या ठिकाणी कोणती साधना कराव, असं साधना विचारायला हे आलेले असतील. तुकोबारायांनी डोळे उघडले. का हो काका, काय म्हणायचंय तुम्हाला, काय विचारायचंय तुम्हाला? काही विचारायचं नाही, म्हैस विचारायची. विचारायचं काहीच नाही, म्हैस विचारायची. तुकोबारायांनी डोक्याला हात लावला. अरे अरे अरे, असं वाटलं देव विचारतील, असं वाटलं मार्ग विचारतील, पण हे म्हैस विचारायला लागली. वेड्या, मानव देह म्हैस पाहण्याकरता नाही. हा शब्द फार महत्वाचा आहे बरं का. मानव देह म्हैस पाहण्याकरता नाही. अरे या मानव देहाने देव पहा, देव पाहावया करीवो सायास. सायास करायचा असेल तर म्हैस पाहण्याकरता नाही, देव पहावया करीवो सायास. देव पहा, काय म्हैस पाहतो. तेवढ्यात गंगाराम पंत तुकोबारायांना बोलायला लागली. महाराज, म्हैसच पाहतो म्हणे मी. 2 दिवस झाले त्या ठिकाणी म्हैस आमची कुठं गेली पत्ता नाही. अरे बाबा, आला डोंगरावर भजन कर. महाराज म्हैस सांगा. तुकोबारायांना त्या ठिकाणी थोडं, चला जाऊ द्या, माणूस आहे, सांगितलंच पाहिजे. तुकोबाराय बोलून गेले. काय म्हैस करतो, जा तुझ्या गोट्यात म्हैस उभी आहे. तुकोबाराय डोंगरावर, गोठा घरी, आणि तिथून तुकोबाराय बोलले, काय बाबा, अरे भल्या माणसा, म्हशीला त्या ठिकाणी पाहण्याकरता तू एवढा वेळ घालवतो, जा तुझ्या गोठ्यात म्हैस उभी आहे. अरे गोठ्यात म्हैस उभी आहे, तुम्हाला कसं कळालं? जा एकदा पाहून तर ये. आणि मग गंगाराम पंत आपल्या डोंगरावरून उतरले, निघाले गोठ्याच्या दिशेने. आणि पाहता पाहता चालत चालत जेव्हा गोठ्यात आले तर म्हैस खरंच उभी होती. गंगाराम पंतांनी म्हशीला पाहिलं, पण तिथंच त्यांना एक शब्द पुन्हा आठवला. बाबा, मानव देह म्हैस पाहण्याकरता नाही, देव पाहण्याकरताय. गोठ्यात आले पण वाक्य तिथलं आठवलं डोंगरावरचं. तुकोबाराय बोलले होते एक वाक्य, त्यांच्या हृदयाला ते वाक्य लागलं की मानव देह देव पाहण्याकरताय. मग अरे, जी व्यक्ती
आपल्याला म्हैस दाखवू शकते, तीच व्यक्ती आपल्याला देवही दाखवू शकते. ज्या व्यक्तीनं आपल्याला म्हैस सांगितली, ज्या व्यक्तीनं आपल्याला दाखवलं की जा गोठ्यात म्हैस उभी आहे, ती व्यक्ती साधारण नसल. मला असं वाटतं आता तीच व्यक्ती आपल्याला देवापर्यंत घेऊन जाणार आहे. सोडली म्हैस, जागेवर सोडला गोठा, जागेवर सोडलं सगळं, पळतच पुन्हा डोंगरावर आले. तुकोबारायांचे पाय धरले. महाराज, भरपूर आयुष्य गेला आता संसाराकरता, भरपूर उभ आयुष्य त्या ठिकाणी प्रपंचाकरता घालवलं. महाराज, तुम्ही बोलले होते की मानव देह देव पाहण्याकरता आहे. महाराज, आता मला प्रपंच पाहायचा नाही, आता म्हैस पाहायची नाही, आता मला देव पाहायचे आणि उरलेलं आयुष्य आता तुमच्या सानिध्यात मला घालवायचंय. महाराज, मला जवळ घ्या, मला पदरात घ्या. मग तुकोबारायांनी त्याच गंगाराम पंतांना जवळ केलं. पुढचं ऐका. तुकोबारायांच्या कीर्तनाला जे 14 टाळकरी उभे राहत होते, त्यात एक टाळकरी म्हणजे म्हैस पाहणारे, एक टाळकरी जे त्या ठिकाणी तुकोबारायांना म्हैस विचारण्याकरता आले होते. 14 टाळकऱ्यांपैकी एक टाळकऱ्यांचं आवर्जून नाव घेतलं जातं, ते म्हणजे गंगाराम पंत मवाळ, असा अधिकारी. माझा मुद्दा आहे मायबापांनो, गंगाराम पंतांना तुकोबारायांचा संघ घडला, पण तेवढा संघ वायाला गेला का? बर, चांगला नव्हता संघ घडला आणि एकही चांगलं विचारायलाही गेले नव्हते. हे विचारायला गेले म्हैस, पण काम असं झालं, तेवढा क्षण, तेवढी संगती सुद्धा वायाला गेली नाही बरं का. म्हैस विचारण्याकरता उभे राहिले. आता ते उभे राहिले म्हणजे असे 2-3 महिने थोडे उभे होते, उभे राहिले म्हणजे 5 ते 7 मिनिटं, पण तेवढे मिनिटंही वायाला गेले नाही. तेवढ्याच मिनिटाने तुकोबारायांचे टाळकरी बनले. संतांचा तेवढा सुद्धा क्षण वायाला जात नाही. म्हणून कोणत्या का परीनं होईना आपण संतांचं त्या ठिकाणी चरित्र पाहून त्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतोय. आपल्याला देवाच्या जवळ जाता येईल तेव्हा जाऊ, पण पहिले आपण संतांच्या जवळ जाऊ. मला असं वाटतं संत कृपा झाली की देव जवळच आहे. एकदा फक्त आपल्यावर कृपा व्हावी ती संतांची. कारण नाथ महाराज बोलले, देव प्राप्त करून घ्यायचा असेल, हरीची प्राप्ती करून घ्यायची असेल, तर तुम्हाला संताविना प्राप्ती नाही बाबा. हरी प्राप्ती से उपाय, हरी प्राप्ती से उपाय, हरी प्राप्ती से उपाय, हरी प्राप्ती से उपाय, हरि प्राप्ति से उपाय, हरि प्राप्ति से उपाय, धरावे संतांचे ते पाय, धरावे संतांचे ते पाय, तेने साध ती साधन, तेने साध ती साधन, तेने साध ती साधन, तेने साध ती साधन. नाथ महाराज सांगतात, हरी प्राप्तीचे उपाय. तुम्हाला जर हरीची प्राप्ती पाहिजे असेल, भगवंताची प्राप्ती पाहिजे असेल, धरावे संताचे ते पाय. संताविन प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही. स्वतः वेद साक्ष देतोय, संताशिवाय भगवत प्राप्ती नाही. म्हणून त्या संतांचं चरित्र आपण त्या ठिकाणी पाहतोय की जेणेकरून आपल्याला भगवंतापर्यंत जाता येईल, देवापर्यंत आपल्याला जाता येईल. पण का हो महाराज,
आपल्याला देव जवळ करल? अहो, जिथं मधले वकील संत आहे तिथं देव जवळ का करणार नाही? आपल्याला मध्यस्थी आपण कोण घेतले? संत घेतलेले. देवाला ते काम करावंच लागणार आहे. एका महात्म्यांचे वाक्य फार गोड ऐकून आलो मी आजच. लोक सांगतात म्हणे, देवाचं नाव घ्याव आणि मग गाडीवर बसाव, त्या माणसाचा अपघात होत नाही, काहीच होत नाही. पण ते पुढचं बोलली म्हणे, देवाचं नाव घ्या, नका घेऊ, माझा आग्रह नाही, पण संतांचं नाव घ्या आणि मग गाडीवर बसा. म्हणे असं कसं? म्हणे संतांचं काम करण्याकरता देव सदैव तत्परी. देव दुसऱ्यांचे काम करतो पण भक्ताचे झाल्यानंतर करतो. आपण भक्ताचं ज्ञानोबारायांचं नाव घेऊन गाडीवर बसलो तर त्या भक्ताचा सांभाळ देवाला करावं लागणार आहे, कारण माझ्या माऊलीचं नाव त्या भक्तानं घेतलेलं आहे. म्हणून गाडीवर पाय टाकला, गाडीत बसलो, ज्ञानोबारायांचं नाव घ्या, आईसाहेब मुक्ताबाईंचं नाव घ्या, तुकोबारायांचं नाव घ्या आणि मग गाडीत पाय टाका. म्हणे देवाला सांभाळावंच लागणारे. ज्यांनी देवाचं नाव घेतलं ना ते नंबर 2 ला सांभाळल, पण पहिला सांभाळ त्या ठिकाणी करावा लागणार तो भक्तांचा नाव घेल जो घेतो, भक्तांचं स्मरण करून जो गाडीत बसला त्याचा सांभाळ मात्र त्या ठिकाणी देवाला करावाच लागणार. असा परमात्मा सगळ्या जगाचा सांभाळ करतो. पोसितो जगासी, एक त्या ठिकाणी सगळ्या जगाचा पोसिंदा परमात्मा आहे. कोणीतरी विचारलं, महाराज पण आमच्याकडे तो बघल का? आमच्याकडे काही नाही, देवाला काही लागत नाही. जगाचा मालक जात पाहत नाही, जगाचा मालक कुळ पाहत नाही, जगाचा मालक कोणताच भेदभाव करत नाही. जसं एखाद्या आईला 2-3 लेकरं असल तर तिला जसे लेकरं सारखेच आहे सगळे, तसं देवाला सगळं जग म्हणजे त्याचे लेकरं आहे. आणि त्या भगवंताला सगळे सारखे. तो कोणाचा उंचपणा पाहत नाही, कोणाचा नीचपणा पाहत नाही, कोणाची जात पाहत नाही, कोणाचं काहीच पाहत नाही. मग देव काय पाहतो? तुकोबाराय सांगतात, भाव भक्ती हेच पाहतो, बाकी देव काही पाहत नाही. उंच नीच काही नेने भागवंत, उंच नीच काही नेने भगवंत, 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 भगवंत उंच नीच काही नेने भगवंत, उंच नीच काही नेने भगवंत, तिष्ठे भाव भक्त देखो निया, तिष्ठे भाव भक्त देखो निया, उंच नीच काही नेने भगवंत, 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 भगवंत. आपलं पहिलं चरण आहे, जो अभंग आपण संत चरित्राला निवडलेला आहे. तुकोबाराय सांगतात, तो परमात्मा उंच नीच काही नेने. नेने म्हणजे जाणतच नाही देव. देव भक्तीच्या बाबतीत उंच नीचपणा पाहतच नाही, जाणतच नाही.
आणि जर उंच नीचपणा पाहिला असता तर बोरं खाल्लेच नसते. शबरी मातेची बरं समाज पाहिला तर बिल्ल समाजाची. ऐका महिमा आवडीची बोरे खाये बिल्लनीची. बिल्ल समाजाची शबरी मैया जर उंच नीचपणा देवानं पाहिला असता तर बोरं खाल्ले नसते. उंच नीचपणा जाणला असता तर सुदामदेवांचे पोहे खाल्लेच नसते. देव फक्त पाहतो भाव, भक्ती पाहतो. आणि पुढचा ऐका पुन्हा, घरात भाव भक्ती पाहतो किती. कोणत्या भक्ताच्या हृदयात भाव आहे. मला भावाचे काही प्रमाण सांगायची पण ते उद्याला. भावाशिवाय देव नाहीच असे प्रत्येक संतांचे चरण आहे. म्हणजे निवृत्तीनाथ महाराज पासून निळोबारायण पर्यंत, निळोबाराय ते निवृत्तीनाथ महाराज, नी हे काय आता नी निळोबाराय निवृत्तीनाथ महाराज मधले जेवढे संत आहे सगळ्या संतांनी सांगितलं की देव पाहिजे असेल तर फक्त भाव आणि भक्ती पाहिजे. कदम माऊलींचे शब्द येते नी निळोबाराय निवृत्तीनाथ महाराज. चला, सगळ्या संतांनी सांगितलं भाव पाहिजे फक्त. ज्या घरात भाव आहे, जिथं भक्ती आहे तिथं तिष्ठे, स्थातिष्ठती धातू, त्या घरात परमात्मा राहतो. कोणीतरी विचारलं मग देव घरात आला, भक्ताच्या घरात देव आला, मग घरात देव करतो काय? का स्वयंपाक झाला, आसन टाकलेलं राहतच, तयारच राहतं आणि लगेच देव ताटावर बसतो, लगेच गुलाबजाम देव सुरुवात करतो? हो लगेच. हा जो परिणाम आहे ना त्या कार्यक्रमाचा परिणाम येतो. चला, नंतर त्या ठिकाणी मग देव काय करतो तर परमात्मा त्या ठिकाणी त्या घरात काम करतो. काम काय पा कथेला येत असताना ना टाकी भरत असताना थोडी खाली पाहिजे, टाक्या थोड्या खाली पाहिजे, कारण चालताना वगैरे थोडस असा त्रास. चला असो, माझं काही नाही, ड्रायव्हर गाडी व्यवस्थित चालवतो, पण प्रवासी जर आळस द्यायला लागले ना मग ड्रायव्हरलाही झोप येण्याची शक्यता राहते. आता काही लोक गाडीतही नीट बसत नाही. ते बसमध्ये इथून बसले ना तोंडच काय कपाशी आहे, काय मग काय घे नाही, तोंडाला वर खाडल काही लागत, कोपाटीला घातलं तोंड काही झालं रिकाम. पण माणसं बसमध्ये सुद्धा नीट बसत नाही. ड्रायव्हरची काही चूक नाही, ड्रायव्हर बरोबर गाडी चालवतात, पण मग प्रवासी आळस देऊ नये. चला, अशा पद्धतीने भगवान परमात्मा तिष्ठे, त्या घरात थांबतो, त्या घरात देव राहतो, काम करू लागतो. अनेक भक्तांचे काम देवानं केले. कोणाच्या घरी काम केले महाराज? 12 भक्त पाहतोय आपण आतापर्यंत. याच व्यासपीठाहून, याच मंडपामध्ये, याच भगवान दत्तात्रयांच्या दरबारामध्ये कोणकोणत्या भक्ताचे देवाने कामं केले तर 12 भक्त आपण पाहून आलो. मी अजून एक कथा श्रवण करून आलो महात्म्यांच्या मुखातून. देवानं त्या काळात तर कामं केले म्हणे, पण आताचही अलीकडचा काळ भक्ताचे देव कसे कामं करतो तर आत्ताचा इतिहास आहे, आत्ताची कथा आहे. चला, अजूनही ते गाव आहे, अजूनही त्या गावात मंदिर आहे. मी थोडं 2 मिनिटाकरता तुम्हाला कलियुगातलीच कथा सांगतो. श्रीरामपूर तालुक्यामध्ये नगर जिल्ह्यात तिथं त्या ठिकाणी ना खंडाळा नावाचं एक गाव आहे. श्रीरामपूर तालुका, ही घडलेली घटना आहे बरं का. देव कसा काम करतो फार लक्षपूर्वक ऐका. तर तिथं खंडाळा आणि श्रीरामपूर या दोन्हीच्या मधून त्या ठिकाणी रेल्वेचा पट्टा आहे, तिथून रेल्वे जाते, येते जाते. जुन्या त्या ठिकाणी रेल्वे पट्ट्या होत्या छोट्या छोट्या, जुने त्या ठिकाणी ते डबे सुद्धा इंग्रजांच्या काळातली रेल्वे पट्टा. खंडाळा आणि श्रीरामपूर तालुका या दोन्हीच्या मधून रेल्वे जायची. आणि तिथे ना जुना काळ, त्या काळामध्ये असं फाटक असायचं. गाडी यायचं त्या ठिकाणी वेळे लगेच फाटक लावायचं. गाडी आता गेली, फाटक वर करायचं, प्रवास चालू. म्हणजे रस्त्याला त्या ठिकाणी असं रेल्वेचा पट्टा आला की तिथं रस्ता थांबून धरायचा. तर ते रेल्वेचं फाटक काढण्याकरता
तिथं एक हरिजन समाजाचे हरिभाऊ पवार नावाचे निष्ठावंत वारकरी होते. त्यांची ड्युटी होती तिथं. त्यांचं काम एकच काम करावं. रेल्वे आली फाटक लावायचं, गेली रेल्वे फाटक काढायचं, हीच त्यांची ड्युटी. पण निष्ठावंत पंढरीचे वारकरी होते पहा. एकदम भगवंताविषयी श्रद्धा म्हणजे श्रद्धाच. नेमकं त्या ठिकाणी ते ड्युटी करत असताना इंग्रजांचा काळ, तिथं ते कामाला लागलेले. आणि झाला असं, आषाढी वारी आली. आषाढी वारी आली आणि त्यांचं सगळं मन पंढरपुराकडे वेधत होतं. वारकरी चाललेले, दिंड्या चाललेले, टाळपाखवाजांचा आवाज ऐकायचे. त्यांना तेच आठवायचं. त्यांना असं वाटलं आपणही दिंडीत चालू काही दिवस. त्यांनी त्या ठिकाणी मालकाकडे, इंग्रज अधिकारी त्यांच्याकडे त्या ठिकाणी पत्र लिहिलं. हुजूर, कुछ दिन के लिए छुट्टी चाहिए थी. मुझे पंढरपुर जाने की बहुत इच्छा हो रही. बहुत मुझे तो ऐसा लगता है कि एक बार मुझे भगवान से कब मिलूं मैं. मुझे एक बार पंढरपूर जाना है. तेवढ्यात अधिकाऱ्यांनी सांगितलं, इंग्रज अधिकाऱ्यांनी, हरिभाऊ छुट्टी नहीं मिलेगी आपको. मालकाकडून काही सुट्टी भेटत नव्हती. वारकरी चाललेले, मुक्काम करत करत वारकऱ्यांचा प्रवास चालू. नेमकं त्या ठिकाणी आता अष्टमी संपली, नवमी संपली, दशमी आली. हरिभाऊ पवारांना काही दम निघाला नाही. पहा पुढचा ऐका. हरिभाऊ पवार विचार करत होते, काय आपलं पाप, आपल्याला पंढरपूरला जायला मिळत नाही. आता दशमी आली जवळपास, बरं जावं तर कसं जावं. कारण हे फाटक काढायला आणि लावायला जर आपण नसलो, हे जर मोकळं सोडून गेलो तर कित्येक लोक मरतील. मोटरसायकलीवाली, सायकलवाली, गाड्यावाली, बैलगाडीवाली. कारण फाटक लावलेलं राहणार नाही, रेल्वे येणार. आणि रेल्वेत जर एखादी मोटरसायकल अडकली, कोणी व्यक्ती गेला तर त्या ठिकाणी कसं होईल. हरिभाऊ विचार करत होते. बोलता 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 त्याच विचारात पुन्हा पत्र पाठवलं. पुन्हा निरोप दिला इंग्रज अधिकाऱ्यांना. साहब 3 दिन के लिए आप, मुझे सिर्फ 3 दिन के लिए छुट्टी चाहिए. बस दशमीला जातो, एकादशी पंढरपुरात मुक्काम करतो, द्वादशीला पुन्हा गेटवर हजर होतो. महाराज, मालक फक्त 3 दिवसाची सुट्टी पाहिजे, 3 दिवस सुट्टी द्या ना. अधिकाऱ्यांनी सांगितलं, हरिभाऊ छुट्टी मिलेगी नहीं, आपको छुट्टी नहीं मिलने वाली. आप चाहे कुछ भी करो, लेकिन छुट्टी मिलने वाली नहीं. बोलता बोलता हरिभाऊ एवढे नाराज झाले. आणि ऐका, निर्णय घेतलंच त्यांनी. आता होईल ते होईल, उजळल तिथं उजळल, काही नाही. इंग्रज लोक मला गोळी घालून मारतील, पण मला पंढरपूरला जायचं म्हणजे जायचं. त्यांनी काय केलं, गाडी जाऊ दिली रेल्वे. ही घडलेली घटना आहे बरं, मी मंदिर सांगतो तुम्हाला, तिथलं ठिकाण सांगणार आहे. मग रेल्वे त्यांनी जाऊ दिली. हरिभाऊंनी घेतलं फाटक लावून घेतलं आणि त्याच रेल्वेनं पंढरपुराच्या दिशेनं त्याच गाडीत बसले आणि गेले निघून. फाटक लावलेलं तसंच. देवा, नाही राहू शकत म्हणे मी तुझ्या वाचून. आता मी का फाटक सांभाळण्याकरता मला मानव जन्म मिळाला. अरे आषाढी वारी आली आणि तुझ्या दर्शनाकरता इथं निघाले हरिभाऊ. फाटक बंद केलं, गेले निघून. पण मग फाटक तसं सोडलेलं. हरिभाऊ गेले आणि जगाच्या मालकाला कळालं, माझ्या वारकऱ्यानं, माझ्या भक्तानं माझ्याकरता स्वतःची नोकरी सोडली, माझ्याकरता त्यांचं काम सोडलं, फाटक काढणं लावणं. तर देवानं हरिभाऊ पवाराचं रूप घेतलं. हे पंढरपुराकडे आणि पंढरपुरातला मालक इकडं फाटक लावायला. हरिभाऊ पवाराचं रूप देवानं घेतलं. आणि रेल्वे यायच्या अगोदर तर फाटकाजवळ हरिभाऊ उभे. रेल्वे आली तर लगेच फाटक खाली, गेली रेल्वे तर लगेच फाटक त्या ठिकाणी पुन्हा वर करावं. देव होते बरं, स्वतः परमात्मा हे काम करत होते. जगाच्या मालकानं दिवसभर फाटक जवळ तसेच उभे, उन्हात हवा, दुपारची वेळ, दिवसभर हरिभाऊचं काम करत होते. बरं पुन्हा असं होतं, दिवसभर काम झालं, हरिभाऊ पवाराच्या रूपानं दिवसभर ते काम करावं आणि संध्याकाळी ना त्या अधिकाऱ्यांकडे जाऊन रजिस्टर मध्ये सही करावं लागत होती.
तर देव स्वतः हरिभाऊ सारखंच तिथं गेले. मालक मी हजर आहे, मेरी हाजरी तो है दिन भर की मैं हजर हूं. मग सही करण्याकरता तिथं परमात्मा गेली. तर त्या रजिस्टरवर देवानं सही केली. दशमीची सही देवाची, रजिस्टरवर मालकाकडे सही पोहोचली. एकादशीचा दिवस, हरिभाऊ पंढरपुरात आणि देव हरिभाऊ पवाराच्या रूपानं फाटक काढायला हजर इथं. पुन्हा त्या ठिकाणी ती सही केली देवानं. झालं, एकादशीचा दिवस झाला. द्वादशी आली आणि द्वादशीला सुद्धा देव परमात्मा तसेच उभे त्या फाटक जवळ. रेल्वे आली, लावलं फाटक. गेली रेल्वे, उघडलं फाटक. परमात्मा तेच काम करत तिथं. आणि द्वादशी हरिभाऊंनी सोडली. वाटलं आता आपण गेलो पाहिजे. आपण सुट्टी काढली. काय काय झालं माग, कित्येक लोक मेले काय माहिती. रेल्वे खाली आपण फाटक सोडून आलो, लोक येत जात असतील, अचानक रेल्वे येऊन जाते. काय लोकांना माहिती, कित्येक जण गेले काय माहिती. आपण गेलो पाहिजे आता. हरिभाऊ घाईघाईनं पंढरपुरातून निघाले. आणि फाटक जवळच्या हरिभाऊला कळालं की आता खरे हरिभाऊ येत आहे. म्हणजे देवाला कळालं, जगाच्या मालकाला कळालं, आता आपण नोकरी सोडली पाहिजे. आता फाटक आपण सोडून गेलो पाहिजे. तेवढ्यात भगवंत तिथून फाटक जवळून गेले निघून. देव गेले आणि हरिभाऊ आले. हरिभाऊ आले तर फाटक जवळ नाही आले, मालकाकडे. मालकाकडे हात जोडले. थरथर कापत होते. लटलटा त्या ठिकाणी पूर्ण शरीर त्या ठिकाणी हलत होतं. मालकासमोर माफी मागत होते. माफ करा, माफ करा महाराज, माझ्याकडून फार मोठी चूक झाली. इंग्रज लोकांना, अधिकाऱ्यांना ते माफी मागत होते. मुझे क्षमा कर देना, माझ्याकडून फार मोठी चूक झाली. तुम्ही नाही सांगितलं तरी मी पंढरपूरला गेलो. हरिभाऊ पंढरपूरला तुम्ही गेले? अहो तुम्ही तर फाटक उघडायला होते, तुम्ही फाटक लावायला होते हरिभाऊ, असं काय बोलताय तुम्ही? एक दोन जण शेजारी होते तिथं. हरिभाऊ काल तर तुम्हाला मी पाहिलं, फाटक लावताना पाहिलं, उघडताना पाहिलं. हे दिवसभर 3 दिवस आम्ही तुम्हाला पाहिलं. हरिभाऊ बोलले, का हो असं बोलता, का माझी मजाक करता? हरिभाऊला वाटायचं हे टोचून बोलताय. हे बोलले, नाही हरिभाऊ तुम्हीच होते, तुम्हीच, आम्ही पाहिलं. आणि तुम्हाला यावर जरही विश्वास बसत नसल, पुढचं ऐका बरं का आता. हरिभाऊ तुम्हीच होते हो, आणि तुम्हाला जर विश्वास बसत नसल तर तुमची सही तर पहा केलेली. रजिस्टर मध्ये संध्याकाळी सही करावं लागत होती ना, ही सही तर पहा तुम्ही केलेली, तुमची अक्षर ओळखा ना. म्हणे दाखवा बरं. आणि पाहण्याकरता हरिभाऊ पुढे आले. त्या अधिकाऱ्यानं तो रजिस्टर घेतला आणि त्या रजिस्टरामध्ये जिथं देवानं सही केलेली होती ते नेमकं पेज हरिभाऊंनी पाहिलं. तर तिथं आहे ना काय निघलं, माऊलींनी फार गोड सांगितलं होतं. जिथं देवानं सही केलेली होती तिथं तुळशीचं पान आणि बुक्का निघालं. देवाच्या सहीवर ही घडलेली महाराज ही कलियुगातली घटना आहे. जिथं जिथं देवाची सही होती ना त्या 3 पेजवर तुळशीचं पान आणि बुक्का, हे देवानं जिथं जिथं सही केली होती तिथं तिथं हे निघत गेलं. हरिभाऊंचे डोळे भरून आलेत. म्हणजे हरिभाऊंना कळून चुकलं, मी वारीला गेलो, मी पंढरपूरला गेलो आणि माझं काम माझ्या भगवंतानं केलं. माझं काम माझ्या वाचून त्या ठिकाणी उनं ठेवलं नाही. माझ्या भगवंतानं फाटक उघडलं, फाटक लावलं माझ्या करता. अरे 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 काय त्रास घेतला माझ्या भगवंतानं माझ्या करता. किती उन्हात उभं राहावं लागतं देवा, हे तुझं काम नव्हतं रे बापा, हे काम अवघड आहे देवा, फाटक लावणं उघडणं. पण माझ्या भगवंतानं माझ्या करता त्या ठिकाणी हे फाटक लावलं, उघडलं. देवा आता हे नोकरीच करणं नको, आता सगळं सोडतो, अखंड तुझी वारी करतो. त्याच हरिभाऊनं सगळं सोडलं. हरिभाऊ पवार त्या ठिकाणी सगळं सोडतात. केली वारी चालू. तेव्हापासून त्या ठिकाणी महिन्याची वारी चालू. पंढरपूर बस त्या ठिकाणी तेच धरलं. पुढचं ऐका पुन्हा. ज्या फाटकला, ज्या गेटला पांडुरंगाचा हात लागला होता त्या फाटकाची पूजा चालू झाली. सगळ्या परिसरात कळालं, सगळ्यांना कळालं. श्रीरामपूर तालुका, त्यांना कळून चुकलं या फाटकाला जगाच्या मालकाचा हात लागलेला आहे. सगळे लोक त्या फाटकाचं दर्शन करायला लागले. सगळे लोक तिथं एकादशीला
लोक त्या तालुक्यातले तिथं वारीला जात होते, त्या फाटकाचं दर्शन करत होते. इथं जगाचा मालक राहिलेला आहे, हरिभाऊच्या रूपानं इथं पूजा केलेली आहे, इथं परमात्मा काम करत होते. मग नंतर त्या फाटकाच्या जागेवर आहे ना मोठं पांडुरंगाचं मंदिर उभारलं. आणि आज त्याच श्रीरामपूर तालुक्यामध्ये जिथं हरिभाऊचं काम देवानं केलं तिथं पांडुरंगाचं फार मोठं मंदिर आहे. जशी आपली आषाढी वारी भरते तसं तिथं एकादशीला त्या तालुक्यातले भरपूर वारकरी त्या ठिकाणी जातात, दर्शन घेतात. आजही ती मंदिरे. असा परमात्मा आहे पहा, असाही जगाचा मालक. भक्ता करता सगळे कामं करतो. भक्त जे काम करत असेल परमात्मा त्या ठिकाणी ते काम करतो. बर, काम करत असताना त्याला सांगायची गरज नाही. त्याला आता हरिभाऊ गेले तर देवाला सांगावं लागलं का? गेट उघडायला ये, गेट लावायला ये, देवाला सांगायची गरज नाही. उलट पुढं सांगतो, भगवंताला भक्ताचं काम तो वाटच पाहतो. कधी मला संधी मिळल, माझ्या भक्ताच्या घरी मला काम करण्याकरता कधी संधी मिळल. देव होऊन येतो आणि न सांगता त्या ठिकाणी काम करत असतो. भक्त समागमे सर्व भावे हरी, न सांगता करी सर्व कामे. न सांगता करी देव काम करतो, पण न सांगता त्या ठिकाणी काम करत असतो. अशा भरपूर कथा आहे पहा. या वर्षाला मी खूप चिंतन करून आलेले. अशा भरपूर नवीन नवीन कथा आहे पुन्हा, की कसं भगवान परमात्मा कोणाकोणाच्या घरी कसे कसे कामं केली. कलियुगात अशी किती उदाहरणं आहे. कोणाकोणा मी गावासकट सगळे पुरावे आणलेले. कोणत्या परंपरेमध्ये देव किती दिवस राहिले, कोणत्या फळावर परमात्मा किती दिवस कामाला राहिले, सगळं चिंतन करून तुमच्या आशीर्वादानं या यूट्यूबच्या माध्यमातून जवळपास आपला महाराष्ट्रच नाही, हे चॅनल, ही कथा आपल्या महाराष्ट्रापुरती मर्यादित नाही. उत्तर प्रांत ऋषिकेशपर्यंत साधक ऐकतात आपल्या गावची कथा. तुम्हाला सांगतो, मी आज निघालो ना, एवढ्या जणांचा फोन, महाराज ही कथा परत कधी ऐकायला मिळणार आहे आम्हाला. दत्त जयंती आली ना, पुढची भाग तुम्ही कधी टाकणार आहे. काही अशा महिला आहे दिवसभर काम करतात आमच्या गावामध्ये बरं का, ऐकतील त्या. दिवसभर रोज मजुरी करतात, पण दिवसभर संतचरित्र कथा ऐकतात महाराज. दिवसभर कापसाला जातात, मोबाईल टाकून दिलं की चालू त्यांचं संतचरित्र. हे मी व्यासपीठावरून सांगतोय बरं का, हे खरंय, मी पाहिलेलं आहे. एवढे आपल्या या संतचरित्राची सगळ्यांना त्या ठिकाणी आवड, आतुरतेने हे वाट पाहत असतात. मला जे ऐकताय या सगळ्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे. सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन या ठिकाणी आपल्याला ही संतचरित्र कथा पुढे न्यायची. भरपूर श्रोते मायबाप ऐकतात, माझे गुरुबंधू ऐकतात, भरपूर मंडळी साधक त्या ठिकाणी या यूट्यूबच्या माध्यमातून ही कथा त्या ठिकाणी श्रवण करतात. मला सगळ्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे. या मंडपात बसलेले सर्व वारकरी मंडळी, महाराज मंडळी, या सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन आपल्याला ही संतचरित्र कथा, हा दिलेला तुम्ही मला अभंग, हा पूर्णत्वाकडे या ठिकाणी आपल्याला घेऊन जायचंय. असा परमात्मा भक्ताच्या बाबतीत फक्त भाव पाहतो. हरिभाऊ पवारांचा भाव होता, परमात्मा हजर झाली तिथं. अशा अनंत कथा आहे की भगवान परमात्मा उंचपणा पाहत नाही, नीचपणा पाहत नाही, फक्त भाव पाहतो, भक्ती पाहतो. मग कोणाकोणाचे कामं केले महाराज, तर आता झाले उदाहरणं चालू. आपण मागच्या वर्षाला नामदेव महाराजांचं चरित्र पाहिलं, माऊलींचं चरित्र पाहिलं. आता महाराज कोणाकडे कामं केली, तुकोबाराय पुरावा देतात. आपले 13वे भक्त चालू झाले. आता झाली बरं सुरुवात पुढच्या चरणाला. 12 भक्त झाले, 13वे भक्त, आणि 13वे भक्त म्हणजे अर्जुन. आणि अर्जुनाची त्या ठिकाणी काय कामं केले तुकोबाराय सांगतात, पुरावा देतात. अर्जुनाचे रथी होय हा सारथी, अर्जुनाचे रथी होय हा सारथी. अर्जुनाचे रथी होय हा सारथी, अर्जुनाचे रथी होय हा सारथी.
अर्जुनाचे रती होय हा सारथी 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 भक्षी पोहे प्रीती सुदाम्याचे भक्षी पोहे प्रीती सुदाम्याचे उंच नीच काही नेने भगवंत उंच नीच काही नेने भगवंत उंच नीच काही नेने भगवंत भक्षी पोहे प्रीती सुदाम्याचे भक्षी पोहे प्रीती सुदाम्याचे उंच नीच काही नेने भगवंत उंच नीच काही नेने भगवंत उंच नीच काही नेने भगवंत. तुकोबाराई सांगतात अर्जुनाचे रती होय हा सारथी. हा परमात्मा अर्जुनाच्या रथावर सारथी झाली आणि काय केलं सारथी बनून अर्जुनाचा रथ चालवला. अर्जुनाचा सारथी झाला. भरपूर प्रमाण आहे गाथ्यात यादीचे आपण देणारे प्रमाण सगळे पुरावे घेणारे अर्जुनाची गाथ्यात जेवढे अर्जुनाचे प्रमाण आलेले सगळे प्रमाण आपल्याला बाहेर घ्यायची. ज्ञानेश्वरी सुद्धा आहे. अर्जुनाचं वर्णन महाभारतानं केलं. मी सगळे श्लोक काढून आलेलो आहे. महाभारतात सुद्धा नुसतं अर्जुनाचं नाव घेतलं तर किती पुण्य, युधिष्ठिरांचं नाव घेतलं तर किती पुण्य, हे सगळे श्लोक त्या ठिकाणी आलेले. असा भगवान परमात्मा अर्जुनाच्या रथावर भक्त अर्जुन अर्जुनाच्या रथावर बसले आणि अर्जुनाची रती होय हा सारथी. देव सारथी झाली आणि मग अर्जुनाचा रथ चालवला. कुठं चालवला, कोणत्या ठिकाणी चालवला, ती भूमी कोणती होती, बरं रथ चालवण्याची गरज का पडली, या सगळ्या प्रश्नांचं उत्तर आपल्याला पाहायचंय. पण आपण आजच्या दिवस थांबूया. कोण अर्जुन, थोडं जन्मापासून कथा बघू आपण अर्जुनाची. बालपणापासून सगळ्या विस्तारानं त्या ठिकाणी अर्जुनांच्या जीवनामध्ये आलेलं चरित्र, देवानं कुठं कुठं सांभाळ केला. नुसतं रथावरच नाही, कुठं कुठं अर्जुनाचा सांभाळ केला. अशा बऱ्याच नवीन नवीन अर्जुनाच्या जीवनातल्या कथा आहे, त्या आपल्याला बघायच्या आहे. पण आपण उद्यापासून कसा भगवान परमात्मा अर्जुनाचं रक्षण करतो झालं उद्या तर पाहू, नाही तर मग परवापर्यंत 1-2 दिवस जे चालल ते चालल अर्जुनाचं चरित्र. तुम्हाला काही कुठं जाणत नाही ना, बरोबर, हे विचारून घेतलेलं बरं राहतं. नाही तर मग त्या परीनं ड्रायव्हर गाडी चालवतो ना. बरं, यातून सिद्ध झालं की तुम्हाला कुठं जायचं नाही आणि मी तर आता पळशी सोडत नाही. 7 दिवस तरी मुक्काम पोस्ट कुठे बस.